नमस्कार मित्रांनो, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीनंतर आपल्या देशातील राजकारणाचं बरंचसं चित्र बदलत आहे। त्यात आपल्या महाराष्ट्रातील येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन राज्यातील बरेच पक्ष सक्रिय झालेले पाहायला मिळतात। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघातून मात्र सुनेत्रा पवार यांना पराभव पत्करावा लागला होता। शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना बऱ्याच ठिकाणी लीड मिळालं। त्यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हर्षवर्धनजी पाटील यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजे बावडामध्येही सुप्रिया सुळे यांना लीड मिळाली होते। त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये हर्षवर्धनजी पाटील नक्की कोणती रणनीती आखतात हे पाहणं खरंच उत्सुकतेचं ठरेल। त्यातच हर्षवर्धनजी पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी हर्षवर्धनजी पाटील यांच्या उमेदवारीविषयी काही संकेत दिले आहेत। त्यातच सध्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे हे देखील निवडणुकीच्या मैदानातले प्रबळ दावेदार आहेत। पण या सगळ्यात शरदचंद्रजी पवार साहेब यांनी देखील मोठी खेळी करत हर्षवर्धनजी पाटील आणि विद्यमान आमदार दत्तात्रय मामा भरणे यांना खूप मोठं आव्हान दिलं आहे, तेही प्रवीण माने यांच्या रूपात। लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार यांच्या गटातील प्रवीण माने यांनी देखील शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटात प्रवेशासंबंधी बरीच चर्चा आहे। इंदापूरमधील प्रवीण माने हे जिल्हा परिषदेचे माजी सभापती होते। तसेच सोनाई उद्योजकाचे संचालक दशरथ माने यांचे सुपुत्र आहेत। शरदचंद्रजी पवार साहेब यांनी प्रवीण माने यांना पक्षात घेऊन एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत असे म्हणणं वावगं ठरणार नाही। तसेच प्रवीण माने यांनी देखील शरदचंद्रजी पवार साहेब हेच आमचे दैवत आहेत व राहतील असं वक्तव्य केले आहे। प्रवीण माने मैदानात उतरल्याने हर्षवर्धनजी पाटील व दत्तात्रय मामा भरणे यांची अडचण निर्माण झाली आहे अशी चर्चा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या समर्थकांकडून होत आहे। मागील काही काळात अजित पवार गटातील माजी आमदार तसेच परभणी पाथरीचे जिल्हाध्यक्ष असणारे बाबाजानी दुर्राणी यांनी देखील शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटात प्रवेश केल्याचे पाहायला मिळाले। त्यांनी हा प्रवेश छत्रपती संभाजीनगर शहरात केला होता। तसेच अजित पवार गटातील हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी देखील पुण्यातील गोल्डन जुबली या कार्यक्रमात हजेरी लावली। इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे या कार्यक्रमात शरदचंद्रजी पवार साहेब उपस्थित होते, परंतु पवार साहेबांनी तुपे यांना इग्नोर केल्याचे पाहायला मिळाले। अशातच अजित पवार यांच्या गटाला अजून एक धक्का मिळाला आणि तो दिला अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राव मोरे यांनी। त्यांनी स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला। हा राजीनामा नक्की कशामुळे दिला याबद्दल अजून तरी उत्तर सापडलेलं नाही, परंतु राव मोरे हे नक्की कोण आहेत? राव मोरे हे राष्ट्रवादी पक्षाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांचे बंधू आहेत। नंदुरबारमध्ये त्यांची मोठी ताकद व अफाट जनसंपर्क पाहायला मिळतो। तसेच अजित पवार यांच्या गटातील माढ्यातील आमदार बबन शिंदे यांनी आपले सुपुत्र रणजित सिंग यांच्यासह पुण्यामध्ये शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेतली। यामागे काही कारणंही तशीच आहेत। साखर कारखानदार अभिजित पाटील हे माढ्यातील सीटवर लक्ष ठेवून आहेत आणि ते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। आणि जर अभिजित पाटील यांना शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याकडून तिकीट मिळाले तर बबन शिंदे यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे। त्यामुळे बबन शिंदे यांच्यासाठी दादा की काका हेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्या शरदचंद्रजी पवार साहेब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना काही मार्मिक वक्तव्य केली आहेत। ते म्हणाले की विचारांनी जे कार्यकर्ते एकत्र होते त्यांच्याबद्दल काहीच विरोध असण्याचं कारण नाही, परंतु टोकाची भूमिका घेणाऱ्या काही घटकांबद्दल निर्णय अंतर्गत पक्षातच होईल। त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत कोणकोणत्या पक्षांत जाणार हाच प्रश्न जनतेला पडला आहे। या सगळ्या कालावधीत शरदचंद्रजी पवार साहेब यांनी सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुसऱ्यांदा भेट घेतली। त्यामुळे राजकीय वर्तुळात नक्कीच खळबळ माजली आहे व अनेक तर्कवितर्क काढले जात आहेत। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्या भेटीवेळी अदानी उद्योग समूहाचे 2 अधिकारी त्यावेळी उपस्थित होते। अशा प्रकारे शरदचंद्रजी पवार साहेब यांनी अजित पवार यांच्या गटाला टार्गेट करत एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे। शरदचंद्रजी पवार साहेब यांनी नवीन तुतारी चिन्ह तसेच नवीन खासदार निवडून आणून आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे। त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक खरंच महत्त्वाची ठरणार आहे। अशा प्रकारची नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑन करा। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून इतरांनाही याची माहिती द्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।